नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू आहे आणि अर्थातच आजची ही रेसिपी आषाढ स्पेशल आहे। ती म्हणजे अजिबात तेलकट न होणाऱ्या 3 ते 4 दिवस आरामात टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या। आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी जमणारच। चला तर बघूया आजची ही खमंग खुसखुशीत अतिशय चविष्ट अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलंय। त्याच वाटीने मोजून 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ कणिक मी घेतलीये आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इतकं बेसनाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून इतका ओवा आहे, 1 टेबलस्पून इतकं जिरं आहे, 4 टेबलस्पून इतके पांढरे तीळ आहेत, चवीनुसार मीठ, हळद आणि त्याचप्रमाणे 1 वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 ते 7 इतक्या हिरव्या मिरच्या, 18 ते 19 इतक्या लसणाच्या पाकळ्या आणि त्याचप्रमाणे अर्धा चमचा इतकी साखर इथे मी घेतलेली आहे। आता सर्वप्रथम आपण लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण करून घेणार आहोत। चवीला हलक्या तिखट असतात त्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत। हे वाटण करत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, तर पाणी न वापरता जाडसर हे मी वाटून घेणार आहे। बघा, लसूण आणि हिरवी मिरची मी जाडसर वाटून घेतलेली आहे। आता आपण पीठ तयार करणार आहोत। यासाठी 2 वाट्या इतकं ज्वारीचं पीठ, यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ अर्थात कणिक। यामुळे थोडासा चिकटपणा पिठाला येतो आणि अर्धी वाटी इतकं बेसनाचं पीठ, यामुळे पुरी छान खमंग खुसखुशीत होते। आता यामध्ये 1 टेबलस्पून इतका ओवा घालत असताना त्याला थोडंसं हातावर चोळून घालायचं आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद, ओव्याची चव छान टिकून राहते आणि पूर्ण पुऱ्यांमध्ये व्यवस्थित लागते, व्यवस्थित चव येते। आता चवीनुसार मीठ यामध्ये मी घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ यामध्ये वापरू शकता। आता अर्धा टेबलस्पून इतकी हळद इथे मी वापरत आहे। हळदीमुळे आपल्या पुऱ्यांना रंग सुंदर येतो आणि चव देखील पुऱ्यांना छान येते, म्हणून हळद। आता यामध्ये घालते मी अर्धा टेबलस्पून इतकी साखर। साखरेने काय होतं तर पुऱ्या बराच काळ छान फुगलेल्या व्यवस्थित राहतात, कुरकुरीतपणा येतो, पुरीचं टेक्स्चर छान होतं, म्हणून साखर। चवीसाठी म्हणून आपल्याला पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत। तीळ आरोग्यालाही चांगले आणि चवही चांगली म्हणून तीळ घातले। आणि त्याचप्रमाणे 1 वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत असताना ती अजिबात ओली नसावी आणि त्याचप्रमाणे ती बारीक चिरलेली असावी। त्याने काय होतं तर पुरी लाटत असताना, पुरीसाठी आपण पोळी लाटतो त्यावेळेस आपल्याला अडचण येत नाही, व्यवस्थित आपली पुरीची पुरी छान लाटल्या जाते। त्यामुळे कोथिंबीर बारीक चिरलेली हवी। या सगळ्या जिन्सा आपल्याला एकदा कोरड्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। मिरची लसूण यांचं पेस्ट टाकण्याआधी मी हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यानंतर मी आता मिरची आणि लसूण यांचं वाटण घालते। ते घातल्यावर सुद्धा आपल्याला एकदा व्यवस्थित कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे। यात आपण मोहन वापरत नाहीये, तेल आपण यात घातलेलं नाहीये, परंतु ह्या कोरड्या जिन्सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। या पुरीमध्ये आपण तेल घातलं नाही तरी पुरी छान खुसखुशीत होते। आता हे पीठ मळण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करते। गरम पाणी म्हणजे कसं तर हलकं गरम आहे, आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे। ज्वारीचं पीठ कमी चिकट असतं, त्यामुळे पिठाला व्यवस्थित चिकटपणा येण्यासाठी
पिठाचा गोळा मऊसूत होण्यासाठी हलकं गरम पाणी आपण इथं वापरणार आहोत. पीठ मळत असताना पाणी एकदम घालायचं नाहीये. पिठाचा गोळा आपल्याला घट्टसर हवा आहे. खूप पाणी एकदम घातलं तर पीठ सैलसर होईल. त्याने पुऱ्या तेलकट होतात, फुगत नाही, खुसखुशीतपणा येत नाही. त्यामुळे पीठ मळणं ही महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही पीठ जितकं छान घट्ट आणि व्यवस्थित एकजीव मळताल तितक्या पुऱ्या छान होतील. त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. पीठ आपल्याला अतिशय घट्ट मळून घ्यायचं आहे. हे ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे ते लवकर सैलसर होतं. त्यामुळे आपल्याला घट्ट असा गोळा मळायचा आहे. आता मी तुम्हाला पिठाचं टेक्स्चर दाखवणार आहे. बघा, पीठ घट्ट आहे पण गोळा मऊसूत आहे आणि लगेच आपल्याला पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहे. कारण की हे ज्वारीचं पीठ आहे, लगेच पीठ सैल होतं. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पुऱ्या करणार असाल त्यावेळी लगेच पीठ मळायचं आणि पुऱ्या करायच्या. आता यासाठी मी पोळी लाटून घेते पुऱ्या करण्यासाठी. त्यासाठी मी याला गव्हाचं पीठ वापरलं आहे. गव्हाचं पीठ लावून आपल्याला पोळी लाटायची आहे. कारण हे ज्वारीचं पीठ आहे, तुम्ही नुसती लाटायला जाल तर पोळी व्यवस्थित लाटल्या जाणार नाही. त्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ वापरते आणि व्यवस्थित, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला ही पुरीसाठीची पोळी लाटून घ्यायची आहे. एक एक पुरी लाटणं व्यवस्थित लाटल्या जाणार नाही. ह्या ज्वारीच्या पुऱ्या आहेत त्यामुळे मी अशा प्रकारे एक मोठी पुरी लाटून घेतली आहे आणि आता पेल्याच्या साहाय्याने याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या पुऱ्या व्यवस्थित कट करून घेऊ शकता. बघा, पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या आता इथे तयार करून घेणार आहे. याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. आता सगळ्या पुऱ्या लाटल्याय. एक पुरी दाखवते बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारच्या पुऱ्या आहेत. आता तेलाचं आपण टेम्परेचर चेक करूया. एक पिठाची गोळी मी टाकते. पिठाची गोळी वरती आली आहे, अर्थात तेल तापलंय. आता आपण यामध्ये पुऱ्या सोडूयात. आता एक पुरी मी यात सोडतीये. आता एक महत्त्वाची ट्रिक, ती म्हणजे पुरी सोडल्यावर मधल्या भागात हलकासा दाब झाऱ्याच्या साहाय्याने द्यायचा आणि नंतर पुरीवर झाऱ्याच्या साहाय्याने गरम तेल सोडायचं. असं जर केलं तर पुरी बघा किती सुरेख मस्त फुगते, टंब फुगते. प्रत्येक पुरी, बाकीच्या देखील पुऱ्या करताना तुम्ही माझी ही ट्रिक वापरू शकता. पुरी तेलात जेव्हा सोडाल तेव्हा मधल्या भागावर झाऱ्याच्या साहाय्याने हलका दाब द्यायचा आणि नंतर झाऱ्याच्या साहाय्याने पुरीवर तेल टाकायचं. पुरी मस्त टंब फुगते म्हणजे फुगते. बघा किती सुंदर सुरेख सोनेरी अशी ही पुरी तयार झालेली आहे. खरपूस दिसत आहे. पुरी तळत असताना गॅसची फ्लेम ही जास्त हाय ठेवू नका. हाय ठेवली तर पुरी जळेल, करपेल, आतून कच्ची राहील. आणि जर तुम्ही अगदीच फ्लेम लहान ठेवली तर पुरी ही वातड होईल. त्यामुळे गॅसची फ्लेम ही हाय मीडियम अशी ठेवा आणि पुऱ्या तळा. जर तेल खूप तापलं तर काही मिनटं गॅस बंद करून परत तेलाचं टेम्परेचर एकदा मेंटेन करा आणि मग पुऱ्या तळा. बघा, तुमच्या पुऱ्या देखील अशा सुंदर होतील. मस्त अशा या पुऱ्या होतात. 3 ते 4 दिवस टिकतात आणि तुम्ही प्रवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आमच्या मराठवाड्यात याला तळलेली धपाटे असा देखील शब्दप्रयोग आहे. हे मिश्र पीठ आहे त्यामुळे तळलेली धपाटे असं सुद्धा आमच्या इकडे म्हणतात. अशा प्रकारे या पुऱ्या डब्याला देण्यासाठी, त्याचप्रमाणे प्रवासात नेण्यासाठी, चहासोबत, चटणीसोबत, आंब्याच्या लोणच्यासोबत, कशासोबत सुद्धा छान लागतात. आणि मी एक पुरी तुम्हाला इथे दाखवते बघा. अजिबात ही मी पुरी हाताला लावून दाखवते, तेलकट नाही आहे. त्यामुळे फार ही पुरी हेल्दी आहे. ज्वारीचं पीठ आहे, मिश्र पीठ आहेत त्यामुळे हेल्दी आहे, त्याचप्रमाणे चविष्ट आहे. मोडून दाखवते बघा किती सुरेख ही पुरी तयार झालेली आहे. आतून सुद्धा ही मस्त फुगलेली आहे. अशा प्रकारे ही पुरी छान झालेली आहे.
तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.